नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रश्मी. मी 23 वर्षांची आहे आणि सध्या माझा नवरा अमित याच्यासोबत बेंगलोरला राहते आणि अमित एका मोठ्या IT कंपनीत मॅनेजर आहे. आमचे लग्न होऊन 4-5 महिने झाले. माझी बहीण ही शिक्षणासाठी आमच्यासोबत असते. तिचं वय 20 वर्ष आहे. माझ्या बहिणीचे नाव जुई आहे. थोड्याच दिवसात माझा भाचा म्हणजे अमितच्या बहिणीचा मुलगा अनय हा पण शिकायला बेंगलोरला आला होता. त्याला हॉस्टेल मिळेपर्यंत तो आमच्या घरीच राहणार होता. आमचं घरही मोठं असल्याने आम्हाला त्याला घरी ठेवायला काही हरकत नव्हती. त्याचं वय 21 आहे. मी दिसायला खूप सुंदर आहे. अगदी एखाद्या मॉडेलसारखी आहे. उंच, गोरी आणि नेहमी हसतमुख असं अमित मला नेहमी म्हणत असतो. अमित ऑफिसच्या कामात इतका व्यस्त असतो की तो मला फारसा वेळ देऊ शकत नाही. कधीकधी तर तो रात्री उशिरा येतो आणि कामाचा ताण खूप असल्याने तो खूप थकून जातो. त्याचा थकवा घालवण्यासाठी मी रात्री जमेल तसं त्याला सुख देते. मी त्याचं रात्री सगळं करून देते. तो फक्त खाली असतो आणि मी वरून. कधीकधी तर तो आल्यावर लगेच झोपून जातो. घरात मी, माझी बहीण आणि अनय असतो. जुई दिवसभर कॉलेजला असते, त्यामुळे दुपारी घरात मी आणि अनय असतो. एके दिवशी गुरुवारी अमित नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला होता आणि जुई तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती. बाहेर पाऊस पडत होता आणि वातावरणात एक वेगळाच गारवा होता. अनय त्याच्या खोलीत अभ्यास करत बसला होता, पण त्याचं लक्ष सारखं माझ्या खोलीकडे येत होतं. दुपारचे 1 वाजले होते. मी जेवण रेडी केलं आणि अनयला जेवायला बोलवलं. त्याने आणि मी जेवण केलं आणि सगळं किचन वगैरे आवरून मी माझ्या खोलीत गेले आणि अनयही त्याच्या खोलीत निघून गेला. नंतर मला तहान लागली होती म्हणून मी किचनमध्ये गेली, पण येताना मला अनयच्या खोलीतून काहीतरी विचित्र आवाज ऐकू आला. जणू कुणीतरी जोरात श्वास घेतंय. मी हळूच दाराच्या फटीतून आत पाहिलं तर अनय त्याचं जोरजोरात हलवत होता. ते पाहून मलाही खूप इच्छा होऊ लागली, कारण अमित मला तेवढं सुख देत नव्हता. त्यामुळे मी जमेल तसं दुपारी माझ्या खोलीत स्वतः बोटाने करत असे आणि माझी तृप्ती करून घेत असे. एक दिवस असंच मी पलंगावर पालथी झोपली होती, तेव्हा अनयने मला दाराच्या फटीतून चोरून बघितले. मी पाठीवरचा पदर बाजूला सारला होता आणि मी स्वतःच्या हाताने कमरेची मालिश करण्याचा प्रयत्न करत होती, पण माझे हात नीट पोहोचत नव्हता. मी स्वतःशीच पुटपुटली, अरे देवा, हा अमित तर कधीच लक्ष देत नाही. साधी मालिश पण करून मिळत नाही या घरात. तितक्यात मी बेडच्या खालून एक प्लास्टिकची वस्तू काढली. ती साधारण 1 फूट लांब आणि गोल होती, एखाद्या जाड लाटण्यासारखी. मी त्या वस्तूवर एक मऊ रुमाल गुंडाळला आणि ती वस्तू घेऊन मी पलंगावर लोळू लागली. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळी चोड होती. मी स्वतःच्या शरीराची त्या निर्जीव वस्तूच्या साहाय्याने खेळत होती. मी डोळे मिटले होते आणि माझ्या होठातून हलके सिसकाऱ्यांचा आवाज येत होता. हे बघून अनयच्या अंगात एक वेगळीच वीज वाहिली. त्याला राहावेना. त्याने दरवाजावर हलकी टकटक केली. मी दचकली. मी पटकन ती वस्तू चादरीखाली लपवली आणि साडी सावरत म्हणाली, कोण आहे? अनय, तू आहेस का? तो दरवाजा उघडून आत आला. माझा चेहरा लाजेने लाल झाला होता आणि माझ्या कपाळावर घामाचे थेंब होते. अनय म्हणाला, मामी, कशाला इतका त्रास करून घेतेस? मी बाहेरून सगळं पाहिलंय. तुला त्या लाकडी वस्तूची काय गरज आहे, जेव्हा तुझा हा भाचा घरात हजर आहे? मी क्षणभर गप्प बसली. मी त्याला रागवणार
पण वाटलं तो माझ्यासाठीच आला आहे. त्याच्या डोळ्यातील खोडकरपणा बघून मी हळूच हसली. मी म्हणाली, अनय, तू फार उडाण टप्पू निघालास. पण खरं सांगू का, तुझ्या भावाला वेळच नसतो. मग मी तरी काय करणार? अनय माझ्याजवळ आला. माझ्या शरीरातून गुलाबाच्या अत्तराचा आणि घामाचा एक संमिश्र मादक वास येत होता. त्याने माझी मऊ कंबर पकडली आणि मला हळूच जवळ ओढलं. मीही आता लाजणं सोडलं होतं. मी माझा हात त्याच्या गळ्याभोवती टाकले आणि होठावर चुंबन केलं आणि नंतर त्याला म्हणाली, अनय, आजवर मी हे सगळं मनात दाबलं होतं, पण आज तू ही आग विझवणार का? अनयने मला पलंगावर हळूच बसवलं आणि माझ्या पाठीची मालिश करायला सुरुवात केली. त्याचे हात माझ्या गरम त्वचेला स्पर्श करत होते. तेव्हा माझ्या तोंडून आनंदाचे सुस्कारे निघत होते. आह, अनय, किती दिवस झाले या स्पर्शाची वाट पाहत होते, मी कुजबुजली. आमचा हा प्रेमाचा रंगात आला होता. तितक्यात बाहेरून कुणीतरी आल्याची चाहूल लागली. दरवाजा जोरात वाजला. आम्ही दोघेही दचकलो. दीदी, अनय, लवकर बाहेर या. बघा मी काय आणलंय. हा जुईचा आवाज होता. माझी तर बोबडीच वळली. मी घाईघाईने साडी नीट केली आणि केस विस्कटलेले तसेच ठेवून दरवाजा उघडला. जुई आत आली. तिच्या हातात पिझ्झाचा बॉक्स होता. पण आत येताच तिला वातावरणातलं काहीतरी वेगळं जाणवलं. तिची नजर पलंगावर विस्कटलेल्या चादरीवर आणि उशीखाली थोड्या बाहेर आलेल्या त्या प्लास्टिकच्या वस्तूवर गेली. जुई खूप हुशार होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि मग अनयकडे. तिने एक तिरकस हास्य केलं आणि म्हणाली, दीदी, पाऊस पडतोय म्हणून तुम्ही दोघं मिळून डॉक्टर खेळत होता का? आणि अनय, तुझा टी-शर्ट उलटा का घातलास? तो गोंधळला आणि पटकन टी-शर्ट बघितला. मी तर लाजेने साधी वर सुद्धा बघू शकत नव्हती. जुई जवळ आली आणि तिने ती प्लास्टिकची वस्तू हातात घेतली. तर हे आहे का तुमचं गुपित? दीदी, मला वाटलं होतं फक्त मीच अनयवर नजर ठेवून आहे, पण तू तर आधीच बाजी मारली. आम्हाला वाटलं आता जुई ओरडेल, पण तिने दरवाजा पुन्हा लावून घेतला आणि कडी लावली. ती अनयजवळ गेली आणि त्याच्या कानात कुजबुजली, अनय, एकट्या दीदीचीच काळजी घेणार की मला पण या खेळाचा हिस्सा बनवणार? मला पण खूप दिवसांपासून तुझी मदत हवी होती. मित्रांनो, आता या कथेत असा वळण आला आहे की बेंगलोरच्या त्या शांत घरात एक गुप्त मेजवानीची सुरुवात झाली होती. आता अनय, रश्मी आणि जुई यांच्यात पुढे काय घडलं, त्या पावसाळी दुपारी त्यांनी कोणता मर्यादा ओलांडली, हे सगळं जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 नक्की लिहा. आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.